भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोषक वेगवेगळे असतात, त्यांची भाषा वेगळी असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्ये, भाज्या आणि फळे असतात. भारतातील अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रीय गीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. आपला भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, हे घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतीय लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणे यांसारखी कडधान्ये पिकतात. पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. आपला भारत देश आपला सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळे असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. विविधता आहे. हा आपला भारत. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात, कामगार कारखान्यात काम करतात, सैनिक आपली रक्षा करतात, आपले रक्षण करतात. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून
प्रत्येक प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. आपला भारत देश आपला सगळ्यांचा देश. आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्व आहे. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नद्या आहेत. नद्याकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगळे असतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगळे सण साजरे करतात. भारतातील वेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या तेथील कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वज तिरंगा. जनगण हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतात. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. आपला भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहे. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नद्या आहेत. नद्यांकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात येथील कडधान्ये, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज
तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे याचा अभिमान मला आहे. आपला भारतात देश आपला सगळ्यांचा देश पुन्हा वाच. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहे. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नद्या आहेत. नद्याकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. त्याच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी सारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्ये पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपला राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येक जण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतात. प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नद्या आहेत. नद्याकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात.
भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यासारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे पिकतात. लोकांच्या आहारात तेथील धान्य, कडधान्य, भाज्या आणि फळे असतात. भारतात अशी विविधता आहे. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात. सैनिक आपले रक्षण करतात. प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो. प्रत्येकाला वाटते, भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. व्हेरी गुड.